सो मी ह्यावर बोलत होती की फर्स्ट व्हिडिओ इंट्रोचा झाला, सेकंड व्हिडिओ इज अबाउट समरी, थर्ड व्हिडिओ मी माझा इंटरेस्ट एरिया बऱ्यापैकी शेअर केला. आणि ॲक्च्युली मी अजून काही गोष्टी शेअर करणार होती, लाईक प्रॉब्लेम्स, व्हॉट आय फेस, प्रॉब्लेम्स, स्ट्रगल्स. बट मी इंटरेस्ट शेअर करायच्या ह्याच्यात ते सगळं राहूनच गेलं. ॲक्च्युली विसरली मी. सो व्हॉट इज माय स्टोरी? आय एम अ गर्ल नेम दीक्षा. मी आत्ताच TYBSCची एक्झाम दिली. त्यामध्ये ऑलमोस्ट 6 सेम क्लिअर झाले आणि 5th सेमच्या KTच्या एक्झाम्स दिल्या, त्याचे रिझल्ट बाकी आहेत. आय लव आर्ट. मला ड्रॉइंग अँड पेंटिंग खूप आवडते आणि त्याच्यामध्ये करिअर करायचा माझा प्लॅन आहे. दॅट मीन्स आय एम ऑलमोस्ट ग्रॅज्युएटेड, बट I do my graduation in chemistry, BSc in chemistry. But I don't like it. I just don't like chemistry. Just because कारण की ते मला येत नाही. आणि जसं मी सांगितलं की मला आर्टमध्ये आवड आहे, तर मी ऑनलाईन एक ट्रेनिंग कोर्स आहे जो की ड्रॉइंग मास्टरी, ज्याच्याबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा उल्लेख केला असेल आय थिंक. तर मी ड्रॉइंग मास्टरीमध्ये एनरोल केलं आहे आणि मी ती ट्रेनिंग घेत आहे. सो हे सगळं झालं, मी ड्रॉइंग ट्रेनिंग घेतली. आता आय एम थिंकिंग अबाउट की माझं ग्रॅज्युएशन, मी ग्रॅज्युएशनला असताना असं होतं की यार कधी हे सुटतं आहे आणि मला कधी ड्रॉइंगमध्ये काम करायला मिळते. आय एम लाईक की ग्रॅज्युएशन संपलं की माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्स संपल्या. बट तसं काही नाही आहे. मला वाटलेलं मी घरी बसून फक्त ड्रॉइंगची प्रॅक्टिस करणार आणि जे ट्रेनिंगमध्ये दिलेलं आहे ते करणार. बट इट्स नॉट द ट्रूथ ना. 1 मंथ म्हणजे 1-2 महिने झाले आता की मी घरी आहे आणि घरवाले बी लाईक आता जॉब करा, ग्रॅज्युएट झालात तुम्ही, हो की नाही. सो मला वाटलेलं मी तर फुल टाईम हेच करणार आहे. बट हे तितकंसं इझी नाही आहे ॲक्च्युली. मी ह्याच्याबद्दल पण विचार केला होता की BFAची एक्झाम देईन, बट BFAची एक्झाम तेवढीच टफ आहे राव. सो आय डिसाइडेड की ठीक आहे, घरातले सांगतायत जॉब करायचं, तर वी कॅन परस्यू आर्ट विथ जॉब, है ना. तो आय डिसाइडेड की आता जॉबसुद्धा शोधेन, जॉबसोबतच हे सुद्धा परस्यू करेन. आवर सर जे की रेयांश राहुल आहेत, ड्रॉइंग मास्टरी मेन गुरु, दे ऑलवेज से दॅट इन त्याच्यात एक फेसबुक कम्युनिटी म्हणून आहे ड्रॉइंग मास्टरीमध्ये, जिथे प्रत्येक आर्टिस्ट तिथे शिकणारा प्रत्येक आर्टिस्ट स्वतःचे आर्टवर्क्स पोस्ट करतो. त्याच्यावर एकमेकांची राय घेतली जाते. मॉडरेटर्स आहेत त्याच्यामध्ये, ते लोक आपला प्रत्येक आर्टवर्क चेक करत असतात. सो इट इज सो गुड कम्युनिटी देअर. आणि तिथे बरेच लोक जसे जसे काम करता करता त्यांना जॉब्स अवेलेबल होतात, ते लोक शेअर करतात ते लोक, आणि त्याच्यामुळे अजून चांगली पॉझिटिव्हिटी त्या ग्रुपमधून प्रत्येकाला मिळत असते. सो सर म्हणतात असे की तुम्हाला जर आर्टमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला आर्टमध्ये डिग्री असणं गरजेचं नाही आहे. आता हे त्यांचे बोलत, मी ह्यांना या गोष्टीला किती स्वतःच्या लाईफमध्ये खऱ्यामध्ये उतरवते हे माझ्यावर डिपेंड करतं. बट ही सेज दॅट की आर्ट इज मोर लाईक अ बिझनेस, लेस लाईक अ जॉब. मीन्स जर आर्टमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या टीचिंग स्किल्स अपग्रेड कराव्या लागतील. तुम्हाला आर्ट शिकवता आलं पाहिजे. जोपर्यंत लोक तुम्हाला ओळखत नाही, तुमची पर्सनॅलिटी ओळखत नाही, तुम्ही काय करता, तुमचं काम कसं आहे, जोपर्यंत तुम्ही ते काम लोकांपर्यंत पोचवतच नाही, तोपर्यंत लोक तुमचं आर्टवर्क काच खरेदी करतात. आय एम ॲग्री अबाउट दॅट की हां, ज्या माणसाला मी ओळखतच नाही त्याचा रंगवलेला कागद मी काच घेऊ, है ना. आणि जेव्हा आपण ऑब्झर्व करतो एखाद्या आर्टिस्टचा खूप मोठा नाव आहे, खूप ब्रँड झालेला आहे त्याच्या नावाचा, आणि हे सो फेमस, तर त्यांनी रंगवलेलं पेन्सिलने काढलेला छोटासा स्केच ही लाखो रुपयाला विकला जातो, जस्ट बिकॉज ही बिल्ड हिज ब्रँड.
तर हां, की आपला स्वतःचा ब्रँड बिल्ड करता आला पाहिजे, टीचिंग स्किल इम्प्रूव्ह झालं पाहिजे आणि मोस्ट ऑफ की तुमच्या आर्ट स्किल्स, आर्ट फंडामेंटल्स अँड प्रिन्सिपलवर तुम्हाला काम करायला हवं. सो आय एम ट्राईंग दॅट की ह्या सगळ्या गोष्टी मी शिकाव्या साईड बाय साईड विथ जॉब. म्हणजेच काय, तर जॉबने मला फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळेल. मग तो जॉब कितीचाही असू दे, 5,000चा, 10,000चा, ॲटलिस्ट माझ्याकडे पैसे असतील माझ्या स्किल्सवर खर्च करायला. सो मी लाँग टाईमसाठी हे परस्यू करू शकेन आणि स्वतःला ह्याच्यामध्ये काहीतरी करता येईल. सो दिस इज माय स्टोरी. आणि हा वाला माइंडसेट कसा डेव्हलप झाला वगैरे वगैरे हे कधीतरी मध्येच सांगेनच. इफ दिस इज हेल्पफुल फॉर यू, कीप वॉचिंग. बाय.